घर बांधकामाचे वांदे. अरे मी का म्हणतो ठेकेदार भाऊ, मला हप्त्याच्या हप्त्याला पेमेंट पाहिजे. तेव्हाच मी बरोबर काम करीन. अरे हो ना पिंटू. पण मी काय म्हणतो, तुला सर्व काम बरोबर करता येतात का? म्हणजे चुनाई वगैरे मस्त अशी इटाची जुळाई करता आल्या पाहिजे. मस्त भीम टाकता आल्या पाहिजे. सेंटरिंग कंस्ट्रक्शन पुरा काम येते का तुला? अजी हो ना ठेकेदार साहेब. मला काम तर पूर्ण येते. पण थोडा बहुत म्हणजे आता नवीन आव का नाही, काही काही गलत्या होऊन जातात. थोडीशी मला मदत कर जा. बरं बरं ठीक आहे. मी थोडीशी तुझी काही मदत करू तर शकतो. पण वेळोवेळी मी उपस्थित राहू नाही शकत. त्यामुळे काही गलत्या वगैरे नको करजो. ज्यापासून आपली नुकसानच झाल्या पाहिजे अशी गलती नाही करावची. तोच म्हणता मी. चल बरं बरं ठीक आहे ठेकेदार साहेब. मग आता आता काम कोणतं आहे माझ्यासाठी? आता तू नाही का राऊंड भीम नाही का पूर्ण टाकून झाल्या पाहिजे. राऊंड भीम पूर्ण टाकून झाला त्यानंतर आपण मग त्याची जुळाई करणे चालू करू. इट वगैरे जोडणे. मग त्यानंतर आणखी एक लिंटल भीम राहील. त्यानंतर आणखी इट जोडणे राहतील. हाच काम आहे. घर बांधकाम आहे का नाही का? घराचं बांधकाम बरोबर झाल्या पाहिजे. तोच म्हणत आहो मी. चला बरं ठीक आहे ठेकेदार साहेब. माझ्या हाताखाली किती लेबर राहतील? तुझ्या हाताखाली 2-3 माणसं राहतील. ते बरोबर तुला मदत करू लागतील. आणि तू ते बरोबर काम करत जा. म्हणजे ते तुला मदत करतील. बरोबर काम करा. चल बरं ठीक आहे ठेकेदार साहेब. मग या सायंकाळाकडे. मी तोपर्यंत आपला काम निपटवून ठेवतो. पण मला हे एक गोष्ट नाही सांगल्या, दिवसाला मजदुरी किती द्याल? आता दिवसाला मजदुरी लेबर पेमेंट मी दिवसाला 300 ते 400 रुपये करतो. पण तुझे 500 रुपये देईन. कारण तू थोडसा आता अनुभवी माणूस आहेस. तुला एक्सपिरियन्स आहे कामाचा. त्यामुळे थोडीशी तुझी जास्त हे देतो. तुझी जास्त पेमेंट होईल. त्या कारणास्तव नाही का, तू जास्त गॅप वगैरे नको मारत जाऊस. कारण आपलं काम तुझ्यापासून अटकलं नाही पाहिजे असं नाही का? नाही तर मग का करशील? कारण तू राहिलास घरी तर मग इथे काम करणार कोणीच नसे ना का? कारण मिस्त्री तूच आहेस. कारण बिना मिस्त्रीशिवाय काम नाही होऊ शकत. बाकी मग काही ते लेबरच आहेत. तुझी पेमेंट थोडीशी जास्त राहील. त्याची पेमेंट थोडीशी कमी राहते. हप्त्यातून मी रविवारी दिवशी नाही का पेमेंट करतो. चला बरं ठीक आहे मग. भेटू मग सायंकाळाकडं. हो हो ठीक आहे. पिंटू मिस्त्र्याने बिघडवला ठेकेदाराचा काम. अरे का पिंटू, तुला जो काम सांगलं तो बरोबर केलाच नाही तू. आता तू घराच्या बांधकामामध्ये अडथळा आणलास का नाही आणलास? तुला पहिल्यांदाच म्हणलो होतो सर्व काम बरोबर करजो. तुझे लेबर पेमेंट जास्त आहे. पण तू कसा माणूस आहेस बापा? अजी तर का केलं मी? सर्वच काम बरोबर केलं तरी. अरे याचे इट जोडावचे आहेत ना. हे 2-3 इट असं जोडून ठेवलास आणि यातनाला बरोबर जुळाई केलासच नाही. इट जोडावचे राहिले ना असंच. आता हे यातनाला विटा जोडशीलच नाही. तर वरून लिंटल भीम कसा टाकू आपण? लिंटल भीम टाकावचा आहे ना वरून. ना भाऊ तू माझी ठेकेदारी बुडवशील का? कस का करू मी? यातनाल तू बरोबर लिंटल भीम नाही टाकशील, चुनाई नाही करशील, तर मग काय म्हणतील लोक? माझी बदलामी होईल ना का? म्हणून म्हणतो मी तुला काम बरोबर कर. अजी तर बरोबरच आहे ना. अरे कसा कसा बरोबर आहे भाऊ? यातनाल बरोबर नाही केलास ना का तू? यातनाल गलत केलास. आता माझी बदलाम होईल ना. बेकारच आहे रे भाऊ तुला कामावर ठेवले. तू काही कामावर येऊ नको. मी दुसरा मिस्त्री पाहतो. कारण काम बरोबर नाही केलास तर घर मालक मला ह्या म्हणतील ना का? माझी बदलाम होते. मग इंजिनियर वगैरे आला तर ते माझा गलती काढतात तुझ्यापासून. गलती माझी काहीच नसे. काम करावलं मी तुला सांगलो, तू काम बिघडवून ठेवलास. अजी नको ना जी. ठेकेदार साहेब, मला दुसरा काम जमत नाही म्हणून तुमच्या कामावर आलो. अरे पाय पिंटू, जास्त मजाक करूच नको. कारण तू काम बरोबर करत नाही आहेस. म्हणून तू आता नाही का दुसऱ्या व्यक्तीचं काम पकड. माझ्याकडे कामावर नकोस. कारण माझ्याकडे कामावर आलास तर तू माझं काम बिघडवून ठेवशील. माझं काम बिघडेल तर मग मी कसा कसा करू म्हणतो. कारण माझे बहु नुकसान होऊन राहील ना का तुझ्यापासून. तू दुसऱ्या व्यक्तीचं काम पकड भाऊ. तू माझा काम करशील ना तर तुझ्यापासून मला ताणी ऐकावं लागतात. मला गोष्टी ऐकावं लागतात तुझ्यापासून. बेकारच माणूस भेटला रे बाबा. एक काम बरोबर नाही केलं. आता मिस्त्रीच बरोबर नव्हता. आता कसा कसा करून चल जो असेल तो मला दुसरा मिस्त्री पाहावा लागेल. नाही तर माझ्या ठेकेदारीमध्ये बहु नुकसान होईल ना का? असं मिस्त्री भेटतील, काम बिघडवून ठेवतील. घर मालक मला ताने मारतात. इंजिनियर आला तोही मलाच म्हणते. याच्यापासून मला ऐकावं लागतात त्या गोष्टी. माझी काही गलतीच नसे. घर बांधकामाचे वांदे. आता घराचा बांधकाम चालू होता. घराचा बांधकाम चालू होता म्हणून नाही का ठेकेदारांना एक नवीन मिस्त्री आणलं, पिंटू नावाचा. त्याच्याकडून आता काम घेण्यात होता. आता पिंटूले सांगून ठेवलं ना काम ठेकेदारांना. त्यानं बरोबर काही केलं नाही. त्याच्यापासून झाली बहुतेक नुकसान.
आता त्या ठेकेदाराला इंजिनियरनं मारला दबाव, का काम बिघडला. घर मालकही म्हणत होता आमचं घर बिघडवलंस म्हणून ठेकेदाराला. त्याच्यामुळे नाही का ठेकेदार नाही का पिंटूवर रागवला. पिंटू होता मिस्त्री. मिस्त्र्यानं काम बरोबर केलं नाही, ठेकेदाराची झाली नुकसान. ठेकेदाराला ताणे ऐकावं लागत होतं पिंटूपासून. म्हणून नाही का ठेकेदारानं नाही का पिंटूला कामावरून काढलं. म्हणजे घराचं बांधकाम चालू होता, घराच्या बांधकामाच्या कामावरून त्याला काढण्यात आला. म्हणून हे नुकसान आता झाली ठेकेदाराची. मग आजसाठी फक्त एवढाच. चला मग भेटू पुढच्या स्टोरीमध्ये.